संख्याबळ महत्त्वाचं असतं, काही ठिकाणी चित्र स्पष्ट आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला विनंती केली असं देखील बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। संख्याबळाचा विचार करून काँग्रेसनं माघार घ्यावी असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। काँग्रेसचे उमेदवार सुद्धा हा विचार करतील की ही निवडणूक त्यांना लढून काय उपयोग आहे। संख्याबळ नसेल तर फक्त हरण्याकरता लढायचं आहे, जिंकण्याची परिस्थिती नाही आहे, मग कशाला लढतील। उमेदवार विचार करतो आणि शेवटी उमेदवाराला लढावं लागतं, उमेदवार लढावं लागतं। समजा 700 मतं आणि 200 मतं इतका फरक आहे तर कशाला उमेदवार लढेल, केवळ आपले मतं घेईल आणि घरी जाईल। त्यापेक्षा पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये नाही लढलं तर बरं असं वाटतं। नागपूरमध्ये स्पष्ट आहे, भंडाऱ्यामध्ये स्पष्ट आहे, चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे, अमरावतीत स्पष्ट चित्र आहे, महाराष्ट्रामध्ये 17 सीटवर चित्र स्पष्ट आहे की भाजपा महायुती निवडून येणार आहे। अशा वेळी मात्र ठीक आहे, पक्षाची भूमिका असतं, पण संख्याबळाचा विचार केला आणि पेट्रोल डिझेलचा क्रायसिसचा विचार केला तर निवडणुका होऊ नये असं मला वाटतं।